नमस्कार मित्रांनो. डाळिंब शेती करत असताना अनेक समस्याला जे आहे आपल्याला सामोरे जावं लागतं. अनेक अडचणी आहेत ह्या डाळिंब शेतीमध्ये आपल्याला येत असतात आणि त्यातलीच एक अडचण म्हणजे जे काही आपले फळं जे आहेत हे फुटणे, आपण त्याला फ्रूट क्रॅकिंग असं म्हणत असतो. तर हे फ्रूट क्रॅकिंग कशामुळे होते, ते होण्यामागचे कारणं काय आहेत, आपण ते बघूया आणि त्यासाठी आपल्याला काय इलाज केले पाहिजे किंवा काय पर्याय केला पाहिजे जेणेकरून फ्रूट क्रॅकिंग जी आहे ही थांबल्या जाईल आणि आपली फळं जी आहेत हे फुटण्यापासून जे आहे हे वाचतील. तर नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन व्हिडिओमध्ये. आजचा जो विषय आहे तो आहे फ्रूट क्रॅकिंगचा, फळ फुटणे हा आपण आज विषय निवडलेला आहे. मित्रांनो, चालू वर्षी एक तर मुळातच आपल्याकडं सेटिंगचं जे प्रमाण आहे हे खूप कमी आहे. त्यातच अजून फ्रूट क्रॅकिंग जर व्हायला लागली तर नक्कीच आपले जे काही उत्पादन आहे हे कमी होणार आहे. एकतर फळांची संख्या कमी, त्यात पुन्हा फळाचे फुटणं, प्रत्येक झाडावर 5-5, 6-6 जर फळं फुटायला लागली तर त्यामध्ये आपलं अजून जे आहे मोठं नुकसान हे होणार आहे. तर हे नुकसान होऊ नये, ते नुकसान आपल्याला कसं टाळता येईल त्याबद्दल आपण जी आहे चर्चा करणार आहोत. तर प्रामुख्याने फळ फुटण्याची कारणे, कोणत्या परिस्थितीमध्ये फळ फुटण्याचं प्रमाण हे जास्त असतं. सर्वात महत्त्वाचं म्हणजे फळ फुटण्यापासून वाचवण्यासाठी आपल्याला काय उपाययोजना केल्या पाहिजे, ते जे आहे आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहण्याचा जे आहे हा प्रयत्न करूया. मित्रांनो, फळ फुटण्याचं कारण आहे अनेक असू शकतात, पण प्रामुख्याने काही कारण आपण पाहण्याचा प्रयत्न करू. त्याचं सगळ्यात महत्त्वाचं कारण म्हणजे झाडांना काही दिवस पाण्याचा ताण बसणे आणि त्यानंतर अचानक पाणी जास्त देणे, यामुळे जे फळं आहेत हे अधिक प्रमाणात जे आहेत हे फुटू शकतात. यामागचं कारण म्हणजे असं, ज्यावेळेस झाडाला आपण ताण देतो आणि पाणी देतो त्यावेळेस झाड जास्तीत जास्त हे पाणी शोषून घेतं आणि ज्यावेळेस झाडामध्ये पाण्याचं प्रमाण कमी असतं त्यावेळेस सालीमधले जे काही लवचिकपणा असतो फळाच्या, तो लवचिकपणा हा कमी होऊन तो ड्राय होण्यासाठी सुरुवात होते. तिथले काही सेल्स असतात ह्या डेड होण्यासाठी किंवा सेल्सचं प्रमाण हे बऱ्यापैकी कमी होऊन जातं आणि फळ ज्या पद्धतीने साल जी आहे ही फुगायला पाहिजे किंवा ताणायला पाहिजे ती ताणत नाही, कारण त्यातलं जे पाण्याचं प्रमाण हे ऑलरेडी कमी झालेलं असतं. आणि मग आपण पाणी अचानक जास्त दिलं तर ते दाणे जे आहेत आतमधले ते रपारपा फुगतात आणि ते रपारपा फास्ट गतीने फुगण्यासाठी सुरुवात झाली तर बाहेरची जी साल आहे त्याला ते झेपू शकत नाही एवढ्या स्पीडमध्ये त्या फुगवणीला, कारण ती साल ऑलरेडी टाईट झालेली असते. कडकपणा आल्यामुळे साल लगेच क्रॅक होते. फळांचे जे आहेत डायरेक्ट उभी रेषच जे आहे ते फळांना जाते, त्यामुळे पाण्याला ताण द्यायचा नाही. त्याच बरोबर ज्यावेळेस टेम्परेचर 35 ते 40 डिग्री ह्या रेंजमध्ये चालतं त्यावेळेस झाडामधलं जे आहे पाण्याचं प्रमाण हे झपाट्यानं कमी होण्यासाठी सुरुवात होते. डिहायड्रेशन आपण ज्याला म्हणतो, हे प्रमाण कमी होतं आणि हे प्रमाण कमी झाल्यामुळे जे साल जी आहे ही कमकुवत होते किंवा ड्राय होण्यासाठी सुरुवात होते. आणि ती साल ड्राय झाल्यामुळे आपण जे काही खालून बोरान वगैरे देणार, काही जे काही फुगवण्यासाठी खतं देणार आहोत, तर झाड ते अपटेक करतं आणि अपटेक करत असताना आतमध्ये दाणे तर फुगतात पण बाहेरची साल कमकुवत राहिल्यामुळे क्रॅकिंग समस्या ही आपल्याला येते. त्यात प्रामुख्याने अन्नद्रव्य ही एक कारणीभूत आहे, ते म्हणजे तुमचं कॅल्शियम आणि बोरॉन. कॅल्शियममुळे काय होतं मित्रांनो, कॅल्शियम गेल्याच्या नंतर झाडाची जी साल असते, फळांची जी साल असते, ही साल जी आहे ही लवचिक राहते, ती जाड होते आणि लवचिक राहते. आणि आतून मग ज्यावेळेस आपण ड्रिपच्या मार्फत बोरॉन आणि कॅल्शियम देतो त्या टायमाला बोरॉन गेल्यामुळे बोरॉन जे आहे आतमधले जे काही दाणे असतात हे दाणे फुगवण्यासाठी सुरुवात करतं आणि बाहेरून कॅल्शियम आपण दिला असतो तर कॅल्शियम साल जी आहे ही जाड आणि लवचिक बनवतं. त्यामुळे जे आहे ही यांची जी प्रोसेस आहे अगदी सुरळीत चालते. आणि जर कॅल्शियमची डिफिशियन्सी आली तर बोरॉन तर दाणे फुगवणारच आहे, कारण ते न्यूट्रिएंट गेलेलं आहे, पण बाहेरून साल कडक असल्यामुळे ते फळ फुटतात. म्हणून आपल्याला कॅल्शियम आणि बोरॉनची डिफिशियन्सी झाडावरती येऊन द्यायची नाही, फळावरती येऊन द्यायची नाही. याच्यापासून जे आहे आपल्याला झाडाची सुरक्षा करण्यासाठी आपल्याला कॅल्शियम आणि बोरॉनचा वापर हा जास्तीत जास्त करायचा आहे. कॅल्शियम जे आहे हे सालीला आणि फळाला मजबूती देतं, त्यामुळे कॅल्शियमची आपल्याला
कमतरता झाडाला जी आहे ही भासू द्यायची नाही. त्यातच मित्रांनो त्यात अजून एक समस्या अशी आहे की ह्या वर्षी ती समस्या आहे आपल्याला की झाडांवरती फळांची संख्या ही कमी आहे. त्यामुळं फळं जे आहे हे जास्त प्रमाणात हे फुगू शकतात. कारण झाडाला जे आहे ऊर्जा फक्त जेवढे फळं आहेत त्याच्यावरच खर्च करायचे आहे. आणि मग जे काय अन्न तयार होणार आहे हे सगळं अन्न जे आहे हे फळाकडे जास्तीत जास्त हे ट्रान्सफर केलं जाणार आहे. फळाची संख्या कमी असल्यामुळे फळांची साईज ही जास्त होण्यासाठी जी आहे ही सुरुवात होणार आहे आणि जी सुरुवात झालेलीच आहे. अशा टायमाला पुन्हा विषय कॅल्शियम बोरॉनपासून येतो. जर कॅल्शियमची कमतरता असेल, झाडाची जी ताकद आहे, झाड तर आतमधून त्याला फुगवण्याचा पूर्ण प्रयत्न करणारच आहे, पण कॅल्शियमची डिफिशियन्सी आली तर ते पुन्हा जे आहे हे क्रॅकिंगसाठी जे आहे आपल्याला समस्याला सामोरे जावं लागणार आहे. तर फळ फुटणे थांबवण्यासाठी आपल्याला पाणी जे आहे हे पाण्याचे व्यवस्थापन आपल्याला योग्य करायचं आहे. झाडावर जे आहे पाण्याचा ताण जो आहे आपल्याला येऊन द्यायचा नाही. त्यासोबत कॅल्शियम बोरॉन सिलिकॉन यांचे जे स्प्रे आहेत आपल्याला प्रति 10 दिवसाला जे आहे आपल्याला घ्यायचं आहे. आणि ड्रिपनेही आपल्याला कॅल्शियम नायट्रेट आणि बोरॉन हा द्यायचा आहे. मित्रांनो, ह्या स्टेजमध्ये कॅल्शियम जमिनीतून जो काही उचलला जाणार आहे याचा फक्त 20% लाभ हा फळांना मिळतो. राहिलेला 80% लाभ जो काही तो उचलणार आहे त्यापैकी राहिलेला 80% लाभ हा झाडाच्या मजबूतीसाठी किंवा स्टोरेजसाठी किंवा झाडाच्या रोगप्रतिकार शक्तीसाठी जे आहे हा वापरला जातो. फळांना तो वापरला जात नाही, फळापर्यंत तो तेवढा जात नाही. तर फळांपर्यंत जास्तीत जास्त आपल्याला कॅल्शियम जाण्यासाठी कॅल्शियमचा वापर आपल्याला जास्तीत जास्त स्प्रेच्या मार्फत करायचा आहे. मग त्यामध्ये तुम्ही चिलेटेड कॅल्शियम घेऊ शकता किंवा तुम्ही स्टॉपिट घेऊ शकता किंवा तुम्ही स्टॉपिट आणि सेनिपॉस दोन्ही एकत्र घेऊ शकता किंवा मग दोन्ही स्प्रे तुम्ही वेगवेगळे काढू शकता. झाडाला अचानक जास्त पाणी देणे टाळा. पाणी वाढवायचं असेल तर स्टेप बाय स्टेप वाढवा. डायरेक्ट 3 तासावरून 5 तासावर किंवा 4 तासावरून 6 तासावर न जाता प्रयत्न करा. 15 ते 20 मिनिटांनी पाणी वाढवायचा प्रयत्न करा. अचानक जे आहे पाण्याला जास्ती सोडू नका. अचानक जास्त पाणी गेल्यानंतरही तुमचं जे आहे ही क्रॅकिंगची समस्या तुम्हाला येणार आहे. वेळोवेळी कॅल्शियम बोरॉनची फवारणी करत राहा. ड्रिपनेही कॅल्शियम बोरॉन देत राहा. झाडावर ताण येऊ नये म्हणून ट्रेस एलिमेंट असणारे फवारण्या घ्या. त्यामध्ये तुम्ही ग्रीन मिरॅकल वापरा, सिलिकॉन वापरा, सीव्हीडचा वापर करा. ड्रिपच्या मार्फत करा किंवा तुम्ही स्प्रेच्या मार्फत करा, पण सीव्हीडचा वापर कंटिन्यूस ठेवा. अॅमिनो ॲसिडचा वापर ठेवा. फुलविक ॲसिडचा वापर जो आहे तुम्हाला कंटिन्यूस ठेवायचा आहे. यामुळे झाडावर ट्रेस येणार नाही. झाडावर ट्रेस जर नाही आला तर फळं फुटण्याचं प्रमाण हे 100% थांबले जातं. पाणी कमी असेल तर शक्य झाल्यास मल्चिंग करा, जेणेकरून जमिनीमध्ये ओलावा हा सतत टिकून राहील. यामुळे तुमचं तापमान जे आहे हे नियंत्रित केलं जाईल. आणि क्रॉप कवर करून घ्या किंवा फ्रूट बॅग लावा. शक्यतो पॉसिबल झालं तर तुमचं खर्चाचं बजेट असेल खर्च करण्याचं तर तुम्ही क्रॉप कवर करा. शेवटी क्रॉप कवर केला काय ना, फ्रूट बॅग लावली काय, खर्च जवळजवळ तो सारखाच जातो. खर्चात काय फरक होत नाही. डाळिंब शेतीमध्ये फळ फुटणे थांबवणे म्हणजे उत्पादनामध्ये वाढ करणे. त्यासाठी आपल्याला पाणी व्यवस्थापन योग्य करणं आहे. ट्रेस एलिमेंटचा वापर आपल्याला करणं आहे. अन्नद्रव्याचे व्यवस्थापन आपल्याला योग्य करणं आहे. तापमान नियंत्रित करण्यासाठी आपण अगोदरही बोललो क्रॉप कवर करणं गरजेचं आहे. ह्या गोष्टी आपल्याला केल्या तर आपण जे काही आपले फळाची क्रॅकिंग होणार आहे ती क्रॅकिंगपासून आपण त्यांना थांबवू शकतो. जर हा तुम्हाला व्हिडिओ डाळिंब शेतीमध्ये उपयुक्त जर वाटला असेल तर हा व्हिडिओ इतरांना नक्की शेअर करा. आणि हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर तुम्ही लाईक करा, एक सुंदर कमेंट करा. आणि यानंतरही तुमचे काही प्रश्न असतील तर ते प्रश्नही तुम्ही कमेंटमध्ये विचारू शकता. आजचा व्हिडिओ कसा वाटला तेही तुम्ही सांगू शकता. तर अशीच नवीन माहिती घेण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला जे आहे हे विसरू नका. आणि शेजारीच एक हाईपचं बटन आहे, हाईप करायलाही विसरू नका. यात लाईक करण्यासाठी आणि हाईप करण्यासाठी तुमचे कुठलेही पैसे कट होत नाहीत. हे तुम्हाला अगदी मोफत आहेत. फक्त आपल्या चॅनलला त्याचा जो आहे हा ग्रो होण्यासाठी फायदा होतो. त्यामुळे हाईप करा. व्हिडिओ आवडला तर लाईक करा. तर थांबूया आजच्या व्हिडिओमध्ये इथेच. धन्यवाद.